नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. निवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महासंघाचे पत्र. 10 ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात केंद्र सरकार आणि देशातील 25 राज्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्ष केल्याचा दाखला देण्यात आला आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने 1998 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष केले. त्यानंतर 25 वर्षांनीही अशाच प्रकारचे धोरण स्वीकारले. यामुळे महाराष्ट्रानेही याच धर्तीवर निर्णय घ्यावा अशी मागणी महासंघाने केली आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर राज्य सरकारने कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीच्या वयात वाढीचा समान लाभ मिळायला हवा असे महासंघाने म्हटले आहे. यासाठी संविधानातील कलम 14 अंतर्गत समानतेच्या अधिकाराचा दाखला देत सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाचाही पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील 7.19 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 2.75 लाख पदे म्हणजेच तब्बल 35% पदं रिक्त असल्याचा दावा महासंघाने केला आहे. दरवर्षी कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांचे प्रमाण सुमारे 3% वाढले असेही महासंघाचे म्हणणे आहे. त्याचवेळी सर्व रिक्त पदं भरण्याऐवजी काही निवृत्त कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जात असल्याचा दावाही महासंघाने केला आहे. निवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास अनुभवी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवांचा आणखी 2 वर्ष उपयोग करून घेता येईल असा महासंघाचा युक्तिवाद आहे. तसेच निवृत्तीशी संबंधित लाभांवर होणारा खर्च काही प्रमाणात पुढे ढकलण्याची सरकारची आर्थिक बचत होऊ शकते असेही महासंघाचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी महासंघाने केली आहे.